नहीं चाचा, कोई टेंशन नहीं है, आजू बाजू में कोई नहीं है, निकलो 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 बाहर जल्दी। नहीं वैसे तो कोई यहाँ पे धोखा नहीं, क्योंकि इतने अंदर जंगल में कौन आ रहा नहीं क्या, लोगों को क्या पता है अंदर क्या है क्या नहीं नहीं और चलो यहाँ का जरा सा लाकड़ वाकड़ डाल देंगे और अपने काम पे निकल जाएंगे, नहीं क्या वो अपने को ढूंढना पड़ेगा ना, वो कौन सा क्या सीताराम पवार का और वो धुटके का घर। ना लेकिन उनको ढूंढेंगे कैसे कि ये घर उनका है करके, कैसे करते फिर? ये भतीजे चाचा है, जब तक तेरे को कोई टेंशन नहीं, मैं बराबर ढूंढता, तू टेंशन मत ले। ठीक है, फिर वो नकली मूछ वूछ लगाना पड़ेगा ना। और चलो तुम भी लगाओ, मैं भी लगाता, नहीं है? चलो फिर जल्दी उसका घर ढूंढेंगे और रात को बिल्कुल काम तमाम कर देंगे, नहीं है? चलो फिर। उनको तो दिखाने का है ना अपना, हाँ चाचा भतीजा क्या है करके, हाँ उन्होंने कागजी नोटा दिया थे अपने को, पेपर गया, हाँ उनको इसका तो दिखाना पड़ेगा ना। अरे जा, बहुत है, अपने को पैदल कर दिया नहीं, भिखारी बना दिया था उन्होंने, रामपुर वालों ने। अब उनको भिखारी बनाने का जा। चलो फिर चलो। मजाक मध्ये शांताराम, काही तिला वाटू झालं, स्वतःच नाव सांगत ना तुम्ही, आमचे नाव पुढे करता का रे? लय शायना दिसून आला, पण तू म्हणजे मुंशीरामचं सांगा आणि कनीर बुड्याचं सांगा, काय का तू सरपंच साहेब तुम्ही बी, तुम्ही राजा एवढे सरपंच मधला ते बाय नाव सांगायचं होय का ते? कायच करावं ती काय मजा इतनी कसं, आता शांतराम म्हणून नाव काढलं माया तोंडात, ते झालं मग सांगितलं गेलं ती, आणि त्यानं कट केला मग फोन लेकर मी आणलं बदलावतो. पण आपण तुम्ही करायचं म्हणजे आमच्या कशी उन्हावरच हवा काय, आता मंडपचं सामान किती आहे आमच्या घरी, काही बाकीचं आता किती आहे, ट्रॅक्टर आहे, हा त्याला सोडवा आम्हाला, म्हणजे काही आपलं राजा कामं करता तुम्ही फालतूची. जाऊ द्या ना, कधी तू काल लोड घेऊन राहिले, आम्ही हाव राहो. आम्ही आता शांतराम सांगितलं तुम्हाला, मोठे वाटेल बंदूक घेऊन बसतील बा, सगळे मोठे तुमच्या घराला वेळा मारती, तुमच्या चक्की बसून सगळं संरक्षण देऊ ना आम्ही. तुम्ही काहीच काळजी करू नका, चिंता करू नका, तुम्ही निवांत झोपले तरी चालते, आम्ही हाव ना. काय निरा गोष्टीच्या फटाल्या तुमच्या, माहित नाही का? ते आता वखर घेऊन हिंडला ते दिवस, काही फायदा त्याचा? नेल्यास कधी मोठा तुमच्या डोळ्यात काही माती टाकून सांगता येते का? त्या पुढच्या ती चित्र असते ना, तुम्ही जर एक पाऊल चालले तर ते 2 पाऊल चालते, मग ते का मामूली असतील का? मग हे चॅलेंज देऊ राहिले सांगा ते. हो ना, आपण हे पहा, तुम्ही काही चिंता करू नका, पूर्ण कडक बिलकुल बंदोबस्त करू तुमच्या याचा, घराचा, तुमच्या दोघांचे बी. जर काही गेलं तर आम्ही जबाबदारी घेऊ ना, जे काय झालं ते आम्ही भरून देऊ तुमचा. हायच काय गहू घेऊ आहे तुमच्या घरी, खा प्यायचे ठेवले, बाकी इकले तुम्ही. दुसरं काही आहे का बाई, काही घबाळ आहे का, काही असं तसं सोनं नाणं? जर असं बाईच्या जवळ तर ते आमच्या घरी द्या ठेवायला, आमच्या घरी द्यावा, किती मोजमाप करून. तुम्हाला काही नाही काय करा, आमच्या घरी काय गरीबाच्या घरी घबाळ राजा, घबाळ म्हटलं की म्हणून अंगाला काटे ना आमच्या. किती मोठं घबाळ सापडलं होतं जंगलात आम्हाला, या झुमऱ्यानं गमावलं नाही का? तुम्ही पसऱ्यावानाचे पोलीस स्टेशनमध्ये गेले, सांगितलं माया, सगळं बिलकुल खजिना चालला गेला आमचा. नाही तर आमचं डॅनीचं माया मोठ्याचं किती जमलं होतं, हुकलं का तुमचं सगळं गेम आमचा. आता मोठा घबाळ आहे का, हे आहे का, ते आहे का? काहीच नाही आमच्या घरी. हो, फक्त बुडीच्या अंगावर काय बा 2-3 तोळ्याची काय असं तेवढी आहे बस, बाकी काय आहे नाही. ते काय आता तुम्ही तुमच्या मित्रांनी दिलं असं तसं, ते काय होतं ना, मागं दिलं तर ते विषय बराच पैसे वाटते ते. कुठं राहिले ते पैसे? आपलं चक्कीत गेले 2 लाख रुपये, वावरात नाही किती घाटा लागला, सगळे इकडे माया नुकसान सुरू आहे ना. ते देवधर्मात किती मोठं माया, ते ऑर्केस्ट्रा पैसा खर्च केला, काय राहिलं त्यातलं? काहीच नाही राहिलं ना. 2-3 लाख राहिले होते ते, इकडे तिकडे असे खर्चा पाण्यात त्याच्यात गेले. आता काय आहे कमाईच कोणती आहे माई? काही राजा बोलता तुम्ही फालतू, काहीच नाही उरलं. मुंशीरामचा मंडपात गेलं, माया याच्यात गेलं, काय राहिलं आमच्या पैसाच कुठं आहे? जाऊ द्या, नसू द्या ना, काय असन ते असन, जे असन ते त्याचा विषय नाही, पण संरक्षण आम्ही करू, विषय नाही ना. काही लोड काय घेऊन राहिलं तुम्ही? काहीच नाहीच तर मग काय भेव कर, नाही तर डर कायचं? कर नाही तर डर नाहीच म्हणा, पण त्याला कोण घेऊन राहिलं म्हणा. फक्त कसं आहे बा, असं वाटते आमचंच नाव करून सांगितलं म्हणून. बरं ठीक आहे, आता फक्त एक तुम्हाला मी सांगू राहिलो, काही जर माझ्या घरचं आहे बा, काही पोतं जर का गेलं ना, ध्यान ठेवा तुम्ही. सांगू राहिलो आत्ताच क्लिअर. तेच म्हणलं, भरपाई लागेल आपल्याला. हो ना, जबाबदारी आमची, पुऱ्या गावात जबाबदारी घेतो आम्ही, काही लोड घेऊ नका. आज आता हा विषय क्लिअर करायचा आहे आपल्याला. हा शेवटचा एपिसोड आहे या सिरीजचा, बरोबर हिशोबाने करा. हो ना, करा ना, शेवट करा एपिसोडचा, काही विषय नाही. हो ठीक आहे ना, चला, फक्त माझ्या घरात सुरक्षण करा आज तुम्ही. चला चालत का पुढे आता? चला ते अजून कोणाकोणाच्या मोठ्या गेल्या पाहून घेऊ ना, लोक चाललेत ना, चला ना. आता जाण तुम्ही, पाहा ना, आता आम्हाला आता टेन्शन वाढून दिलं तुम्ही ना. आता म्हणता की चला पाहिले, जा तुम्ही, जा आता. आम्हाला आमच्या घरचं सामान बरोबर लावा लागते आता. जा तुम्ही, जा आता, पहा अजून काय नाही तर जा तिकडे. जाऊ द्या मग, आता मला काय करायला लागते. मी आलो चला संग मग. बरं ठीक आहे, जा तुम्ही, तुमच्या घरची व्यवस्था करा बरोबर. हो, तुमच्या मागलं टेन्शन आहे. हो, येतो आम्ही आता, सरपंच गेले पुढे, चाललो मी. फालतू टेन्शन लावून देते ना आता, म्हणजे चला. हो ना, फालतू गेलं वाटते नाही का, गेले त्यात मग लोक हुशार. हो, आपल्याला गुतवून आता हे मस्त मजा करू राहिली, तिकडे ही दाता करू राहिली त्याचा. हो, सांगा आता काय करा माणसाने. आता आपल्याला माहिती काय टेन्शन आहे तर. हो, हे घबाडाचं किती टेन्शन आहे आपल्याला. 22-23 लाख रुपये आपल्याजवळ दोघाजवळ. सांग किती टेन्शन आलं असं आता आपल्याला, सांग बरं. दुसरा असतं तर अटॅक नसता आला का, सांग बरं तू. जाऊ द्या ना. हो, ते शांताराम येत असा आणि ते सरपंच येत असा, काय आता ढंग नाही द्यायचे नाही. आता आपल्या भोवती दिलं ते आहे ना, आता एक दिवस कसं निभून आहे आपल्याला काहीतरी करून. आता देतो म्हणजे ना संरक्षण, जाऊ दे ना, पाहू ना काय होते तर. हो, पण जरा काळजीच वाटू राहिले कायची का, हो लयच पैसा आहे ना आपल्याजवळ, कायच करा. म्हणलं तुम्ही ते कायच्यात ठेवलं, म्हणलं तर उस्तीतच ठेवलं ना तुम्ही. काय सांगा, आपण याला गोष्टी सांगितलं ना, आपण गॅसमध्ये ठेवलं. आपण काय नाही का, जाऊ दे, आपलाच माणूस आहे नाही का. हो, याचंही नाही गेलं पाहिजे, आपलं नाही गेलं पाहिजे. याचं जर उघडकीस आलं तर हे आपलं नाव सांगतेच नाही का. हो, म्हणजे मग याचंही जायचं, माही जायचं. हे बा मी काय म्हणतो, हे बा मुंशीराम, हो मी तुला म्हणलं होतं मी उस्ती ठेवू, पण मला कसं भरोसा नाही वाटला. हो, मी बा उस्ती कोणा घेतली तर फालतू कसं लफडा व्हायचा, म्हणून मी काय केलं, आपली राय ग्राइंडर, हो गॅसचं जे असते काही खालून, हो ते कापलं आणि त्याच्यात अंधेश्वरा माल भरला आणि मग अजून त्याला वेल्डिंग म्हणून ओके, बिलकुल ओके, छापछूप करून टाकलं. अरे बाबा, सांगा राजा, म्हणजे किती छत्र आहो तुम्ही. मला उस्तीत ठेवायला लावता, तुम्ही गॅसमध्ये ठेवलं सेफ्टीमध्ये. म्हणजे किती हुशार आहे.
हो ना, आज सांगणारच होतो ना मी. रात्री आपलं रात्र 2 वाजता उठून केलं ना ते सगळं. मग काय आपल्याला कसं भेव काम करावं लागते. तू घेऊन ये लवकर गॅस सिलेंडर म्हणा. माहिती घेऊन येते. मी बरोबर करून देते त्याचं. आणि मग तू घरी जा ते सामान टाक आणि आपलं कसं बी पॅक करून टाक खालून. बस झालं, काही असं भारी नसते ते. टप्पर वाकवलं की अंदर टाकून द्या सगळं. तर मग तसं करतो ना, आपली इथे एक रिकाम सिलेंडर आहे री. मग एक भरलेला आहे, एक रिकाम आहे, तर मग घेऊन येतो रिकामवाला. द्या मला ते करून तुमच्यासारखं जुगाड. कसं जास्त काही उशीर करायला पुरत नाही. हो, हे असे 1 घंटा यायचा इकडे टाइमपास होते, तोपर्यंत आपला कार्यक्रम करावा लागते. लवकर घरी चला. आता सकाळ सकाळ झाली आहे, जास्त काही टाईम नाही झाला. 7:15 झाले. चाल लवकर. चला पटकन चला, मग मी बात येतो सिलेंडर घेऊन. द्या ओके करू ना. चला मग, म्हणजे दोघांचं टेन्शन नाही का. गॅसमध्ये कोण पाय दिले का, त्याला काय माहिती त्याच्यात माल आहे म्हणून. चला मग चला. बरोबर, म्हणजे कंदील बुडा किती हुशार आहे. आपल्या आधी त्याने बरोबर गॅसमध्ये ठेवलं ना, आता आपल्याला सांगते नाही. आणि लोकायले म्हणलं काही गरज आपल्याच घराचं नाव सांगायचं. दरोडा आमच्या घरी टाका असं करा. त्या शांतारामच्या घराचं काऊन नाही नाव सांगता तुम्ही. आता आता झालं गेलं. आता ते उगायला पुरते का. आता आणलं मी आता गॅस सिलेंडर बरोबर करू ना. खालचा पत्रा बरोबर जरासा म्हणजे असा 4 बोटं असा कापला. याची अंदर ठेवून देऊ, असून सरळ करून टाकू दिले. दिलं ना त्यानं बरोबर कंदील बुट्यानं आता करू ना. आता जाऊ दे ते विषय, आता काही काढायला पुरत नाही. त्याचे ते डब्बे बाजूनं कर आणि त्यातला माल अंदर टाकून देऊ. आपण कसं लक्ष ठेव जा, नाही तर कसं गडबडी आपलं ध्यान नाही राहायचं. गॅसवाल्यापासून दुसरा सिलेंडर घ्यायचो आहे. लक्ष दे जा. ते मारतीले सांगा लागेल. ते गेला भैमुगासाठी बाया पाहिले. आता ते आल्यावर त्याला सांगा लागेल. आता तू काय कर, तू घरीच आहे की नाही. मी चाललो आता कोटेत नाही. जरासं कसं आहे, बैल गेलं बांधतो, पाणी पाचतो, चारा टाकतो त्याले. तोपर्यंत तू घरी आहेस ना. तर तू काय करजो, मारती आला की सांगून देजो. ते गेला भैमुगासाठी बाया पाहिले. ते आला की त्याला टच मारजो. बरोबर, ते आला की सांगतो मी त्याला. काही हरकत नाही. बरोबर, चला द्या आता. करा ते गॅस बरोबर करा. टाकून दे पटकन. याचं कोणी अजून घर पाहिलं बरोबर असं. मी येतो बाद धुणं अर्ध्या घंट्यात. हे काय नळावर आता एक कपडा झाला नाही पुरत. आपलं गेला नदीवर रपर वापरले चालले घेऊन. थांब ना मग. जाऊ दे ना ते धुणं घेणं. तुला माहित नाही का काय प्रकरण आहे तर. आपलं मुंगशीरामचं कसं काय होईल सांगता येते का. त्याने आता धमकी दिली ना आपल्या स्पेशल 2 घरी. आता ते काही धाड टाकतील. नेम नाही, एक तर राज्य म्हणून राहिले, पण काय सांगता असते त्याचं. बा तू काही कुठे जाऊ नको. मला चक्कीवर कसं काही बी जावं लागतं. लोक काही सांगता येते का बोलावले. तू घरी मुगाड्यानं बसून राहा. हो ना, मग तेच म्हणलं तुम्हाला. फक्त अर्ध्या घंट्यात ते तुम्ही गेली की आली. आता हायस कोणते कपडे पटपट धुतो मी, लवकर येतो. आता निघाली मी. आता काही सोबती नाही माझ्यासाठी. गुंबापुढे थांबेला आहे. तुम्ही खुर्ची टाकून बसा. नाही तर पेपर वाचत बसा. पेपर आला वाचाय. नाईला जसं सामना येत आहे. बरं बस, तुम्ही खुर्ची टाकून बसतो. आणि एक तर भाणी आहे त्याला म्हणून जाऊ नको कुठं असतो. येतोच म्हणे बातच येतो म्हणे मी. आता काय करा मग, त्या मारत्याला नेलं त्याला काय होतं काय सांगा काय द्यायचं तर. काय भैमुगासाठी मजूर पाहा लागते म्हणे. मला पाय बजाय. आता ते येईल आता समजा 1-2 घंट्यात नाही. तोपर्यंत कसं आपल्याला बरोबर लक्ष द्यावं लागते ती. मग हायच म्हणणार ते दिवसभर. ते मारत्या का नाही लय शहाणा झाला आता एवढ्यात. आता त्याला म्हणलं ना आम्ही देतो म्हणून त्याचा ते भैमुख काढून. नाही म्हणे तुम्ही अजून आता त्या सरपंचाचा घेतला. त्याला 8 दिवस जाईल. मग माझ्या पाण्यात आणता का. मला ठीक आहे बाबा जाय मग. ती आता मस्तीला गेला का डिगीला गेला त्याच त्याला माहिती. जाऊ दे तिकडे. येते ते 1 घंटे ना. ये तू लवकर. मी बसतो इथं पेपर वाचतो. ये लवकर. ये मैं क्या बोल रहा है, यही मौका है अपने को. ये जो ऑटो वाला है कि नहीं, ये दोनों के खाना खाने को आधा 1 घंटा बाहर आती नहीं है. इनका ऑटो ढकलते जाएंगे, आगे चालू कर देंगे रस्सी से, और बराबर रामपुर जाकर वो दोनों के घर ढूंढ लेंगे. चाचा ये बराबर है तुम्हारा नहीं क्या. वो लोग भी अपने को गैस वाले समझेंगे नहीं क्या. हाँ बराबर पूछेंगे उनके दोनों घर का पता. एक बार पता लग गया कि रात को काम तमाम नहीं क्या. चलो फिर चलो लौटेंगे उसको आगे लेके चालू कर देंगे. चलो पेपर वाजून राहिले रे कधीला म्हणजे मी काय म्हणलं कधीला म्हणजे. आता हे काय तर आले दैनावाले. बोला काय म्हणता हो. काय म्हणता म्हणलं चंद्रभाऊ. काय रे बा झिमऱ्या. पेपर बाजून ठेवा. दैन काढून द्या म्हणलं. 10 किलो गहू आहे तर. काय गमावून राहिले तुम्ही फालतूचे. 9 वाजता लाईन जाते ना. आता 8:15 होऊन राहील ना. आता धुणं धुवायला गेल्यावर आता जाता येते का म्हणजे तर घर सोडता येत नाही ना. नाही कडे हे बा शांताराम ते कसं ते धुणं धुवायला गेलेले आहे. घरी काही कोण नाही. भाण्या गेला तिकडे भैमुगासाठी मजूर पाहिले. तर म्हणलं आपलं काही सध्या काही जमत नाही बा. संध्याकाळी काढू. रे मग काय अर्ध्या घंट्यात कोण येऊन राहिली तर साखळी लावून घ्या. कुलूप लावून घ्या. नाही ना मग ते धुणं धुवायला गेली वापस आली तर अजून मग मला 5 बसून ते. नाही म्हणलं आता काढणंच नाही होत माया. तुला माहिती आहे ना. आता तुला माहित असल्या सांगाच गरज आहे का. माया भिंत काय करायला बेकाळात. बरं हे बा असं करा. झुंबरला इथंच थांबून देऊ आपण. झुंबर इथं खुर्चीवर बसते पेपर वाच. तोपर्यंत आपण दळण काढून येऊ. हो पण ते काय आता झुंबरे असं आहे काय हे पायजर बा फक्त मला कोणाला काही देऊ नको. म्हणजे कसं लक्ष ठेवतो घरावर. मी काय देणार कोणाला काही. या तुम्ही नका काळजी करू. अंदरची फक्त साखळी लावून घ्या. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. मी बसतो इथे एक परी. टेन्शन नाही. बरोबर तसं करतो मग. फक्त म्हणलं एक गोष्ट ध्यानात ठेवा. कोणाला घरात घ्यायचं नाही. नवळ्या माणसाला अजिबात नाही. गावातले नाही. ठीक आहे बस इथंच बस बिलकुल इथंच टाईट राहा. बरोबर ठीक आहे ना. काय हरकत आहे. जा तुम्ही द्या यायला काढून द्या बघा. लई जायची जा लवकर जा. हो जा तुम्ही. चल रे बस चल चल. बेटा वो उसका घर मालूम है क्या रे तेको. अपना क्या क्या नाम है रे उसका. किसका 2 अपने को देना है ना. 2 सिलेंडर है ना रामपुर के. वो अपना ये है इसमें मुंशीराम बुटके और अपना सीताराम पवार. इनको 2 गैस देना है. उन्होंने नंबर लगाया था. उसके घर मालूम है क्या तेको बेटा. भुटके नाही झुटके मुंशीराम झुटके आहे आमच्या गावात मी. सीताराम पवार आहे आबाजी. हो ते माहिती आहे मला. कधी आबाजी मध्ये द्यायले. कंदील बोलते कि उसको. हाँ अच्छा हाँ वो कोई भी होंगे. वो सीताराम पवार और वो क्या बोलते मुंशीराम भुटके दुटके क्या है तो. उसका घर दिखा था कि फिर. मी पण दैनात चाललो होतो ना. आता लाईन जाते ना. मग लाईन गेली काय करा. आता 10 मिनिट टाइम राहील. 9 वाजले. आता काय कसं करा. बरं चला मी दाखवून देतो तुम्हाला. झुटकेचं दाखवून देतो आणि पवारचं दाखवून देतो. चला. अच्छा लड़का है नहीं क्या. देख बोला अपने लिए कितना कर रहा है. 10 रुपये दे दे रहे इनको. चल चल निकाल गाड़ी निकाल जल्दी. चल बेटा बैठ अपनी गाड़ी में बैठ ना. बैठ तेरा भी डावडा हो जाता. चल.
हम लोग आप लोग नहीं डाउट हो जाता चलो फिर चलो 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 बैठो तुम मैं भी बैठता ते सगळं बरोबर आहे शांताराम, तुम्ही करतात सगळे लोक तिथं बसतात सुरक्षा करतात, काही विषय नाही. पण माणसाला तरी बी भेव वाटतच ना रे बा, काही ना काही शेवटी ज्याचं असतं त्यालाच माहित असते ना काय तर. हो ना, काही असो आमच्या घरी काही नसन पण तरी बी जेवढं काय असेल ते आमच्यासाठी पुरेच आहे ना. गाडी नेली आमची बा, किती लाख रुपयाची गाडी आहे ती. म्हणून म्हणलं कसं बा तुम्ही असे माझं नाव नको सांगत जाऊ. आता काय मजाक म्हणतात आणि मग फालतू कसं मागा देते ते. चला आता देतो दळण काढून. हो कसं अजून लाईन जायची तर बसा लागला. हो आता काय 20-25 मिनिटं बाकी आहे आता नाही का, 9 जाते वाटते ना. म्हणून तर होय, नाही तर म्हणून आलोच काय आलोच तुम्ही. मी आता 9 वाजता लाईन जर गेली तर मग काय उपाशी राहू का. म्हणून म्हणलं कसं आहे, म्हणलं बा आता एक खेप तर काढून ना, टेन्शनचं काम नाही. मग संध्याकाळी अजून काय होते काय नाही. आपल्या सुरक्षा म्हटलं आता तिथंच बसा लागते ना. 6 वाजतापासून बसू आपण, काही लोडचं काम नाही. हे पाय शांताराम, तुला जबाबदारी घेतली ना आता, तुला 5 लागेल ते काय. हो दिवसाची गोष्ट अलग आहे, आम्ही हो समजा. पण रातच्यानं 6 वाजतापासून कसं तुम्हाला माझ्या घराची रक्षा करायला लागेल, धुटकेच्या माया. तेच म्हणलं पूर्ण पोट्टे गिट्टी बिलकुल मिलिटरी सारखे असे पूर्ण घराला वेळा असला पाहिजे माया. तेच म्हणलं जर का चोरी केलं तर पहा तुम्ही सगळे पैसे वसूल करणार मी तुमच्यापासून. ते पहिल्या वेळेस झालं आपलं, ते कसं गप्पल देत होतं ना, आपल्याला वाटलं वावरात काय येते बा, म्हणून आता आपण सतर्क आहो ना. आता सगळ्या बाजून आपली माणसं पेरून राहिलो ना, आता विशेष नाही. तेच म्हणलं मग चला देतो टाकून ते लवकर पटकन मोकळा. हो चला आता घरी कसं बुडी नाही, घरी त्या झुमऱ्याच्या वर्षावर घर टाकला लवकर जा नाही पटकन. हो देतो बात काढू. काय म्हटलं घर ते मारुती झुटकेचं घर हे होय. काकू थोडंसं पाणी घेऊन या बरं. हो, तुमचं सिलेंडर आलेला आहे, चेक करून देत तुम्हाला. हो कसं नंबर लावला 2-3 दिवस अगोदर. हो आता आलेला आहे म्हटलं तुमची इच्छा, घेऊन घ्या. कारण आता पाहता डोक्यात आहे माय म्हणून बरं झालं, नाही तर बस करून दिलं असतं मी. नाही म्हणलं ते सिलेंडर सरलं नाही अजून, आमचं नंबर लावले गेला ते मारुतीने लावला असं, पण आता अजून ते संपातच आहे, अजून 2 किलो आहे त्याच्यात. आपण काकू आता आम्ही इतके दुरून येतो. 2 सिलेंडर तुमच्या गावात आज बुकिंग आहे फक्त. मग अशा आम्हाला पुरण काय एक तर नंबर लावत नका, उशिरा लावत जरा असं सरल्यावर. आपण ते सरलं नाही तर काय करा, आता गावाला गेलो आम्ही लग्नाले म्हणून ते राहिलं तसं. बरोबर ठीक आहे, काही हरकत नाही. हो आम्हाला फक्त घराशी मतलब होतं, संध्याकाळी झोडपा देणार नाही तर. बरोबर ठीक आहे काही हरकत नाही. पण असं कसं आणि नंबर नका लावतो मग. हो तकलीफ होते ना आम्हाला, फालतू फुकट येणार जरा यार जरा मारणं. जान दे हो, चलो रे भैया हो उसका दिखा बोल. आता ते दाखवून देतो लवकर, नाही तर लाईन जाईन माया राहत जाईन. चला ते दाखवून देतो लवकर तुम्हाला दुसरं घर. चल चल हो उधर चल. एवढं दैन द्यावं काढून म्हणलं आता. हो, कसे 5-10 मिनिटं राहिले द्या मला पटकन काढून. नाही ना जगन, हे पहा म्हणलं अर्धा अटकून जाईल मध्ये 5 मिनिटं लाईन जाते आता. 8:55 झाली ना, राहू दे आता तू. हे पहा दहीन ठेवून दे, संध्याकाळी घेऊन जातो. येते ना 4 वाजता नंतर येते लाईन. म्हणजे द्या ना हो, 5 मिनिटं होते ना द्यान टाकून द्या ना, लय नाही ना. नाही ना बाबा तुला सांगतो ना मी, हे पहा होत नाही बरं एवढ्या टायमात. अरे बाबा तुमच्या कामाच्या मला उशीर झाला. पण त्या गॅसवाल्याने ते तुमचं घर नाही दाखवलं का मी. तिथं टाइम गेला ना. कोणाचं घर दाखवलं, कोणा गॅसवाले माझे घर. ते म्हणलं तुम्ही नंबर लावला म्हणा लावला असं. तुमचं सिलेंडर आलं होतं तर मग ते म्हणे घर दाखव म्हणे, नाही दाखवलं मग गेले. काय बोलू राहिला, सिलेंडर नेला का सिलेंडर त्याने मग बदलून नेला का. गेलं वाटतं माझ्या मामानं, बहुतेक गेलं म्हणे देतो म्हणे काढून अंदरचं. गेलं ते अंदर. अरे झाला का सत्याना दादा, झाला वाटते सत्याना, गेलं वाटते रे गबाळ. गेला का ते गॅसवाला, गेला का कोणाचा आहे का अजून. अरे बाबा रे चल पोहत आता, चल लवकर. थांब रे गॅसवाल्या थांब रे गॅसवाल्या. हे कसं काय झालं, समजून नाही राहिलं मला काय झालं म्हणे. नहीं होना तो मत बोलो ना तुम. हाँ काय को नंबर काय को लगाते, फिर नंबर लगाते बाद में बोलते कि काय को लग गए. हाँ तुमने तो नंबर लगाया. कौन म्हणते नंबर लावला, कोने लावला नंबर, मैं कल लावला नंबर, कहीं लावता राजा यार. तुम्हारे घर को पूछो ना किसने नंबर लगाया, तुमको लड़का वड़का होगा ना, उसको पूछो ना लगाया का करके. माझे ना आपली शिपणा केलता सर घरावर कुठे आणले होते का. अरे भाऊ मला आहे का माहिती, मी माझे सिलेंडर ते काढून द्या म्हणलं, मी वैयक्तिक ते मला काढू देते पहिले, आणि तुमचं ते भरलेलं लवकर उचला ती. हो मला भरायचा नाही, नाही भरायचा गॅस. बाप रे बहुत ही कल कर रहा है तो नहीं क्या, इसके घर को क्या होगा, पैसे ना पैसे. ट्रेजर फालतू दरोड़ा तो बहुत गलत जगह पर डाल रहे हो. अरे बाबा है बा चाचा जी, मैं क्या बोल रहा, तुमको नहीं होना, हमारा क्या जा रहा. वो भरा हुआ सिलेंडर है कि नहीं, वो भी तुम्हारे घर को रन दो. हम दूसरी ट्रिप लाएंगे का नहीं. हाँ तब वो वापस दे देना. अच्छा ठीक है निकालो तुम्हारा कौन सा है तो. चला म्हणजे आपल्याला दोन्ही आले बा नाही का, जाऊ तिकडे. बरोबर ठीक आहे काढ तुम्ही माझे सिलेंडर, वैयक्तिक तुम्ही कोणता आहे ते. थांबा 1 मिनिट. काय तू कुठं एवढं गरम उरायला, काय झालं काय म्हणलं, काय केलं मी, काय केलं काय म्हणलं. काय नाही केला त्याच्यात, तू काय दिला का लोकांचा सत्यानाश करायसाठी पैसे लागले मग. माहिती तर पहिले का गमावला, आता ही गमावला. अरे मग टकल्या म्हणायचं का तुम्ही सांगितलं अगो पण करू नको म्हणून, कोणाला काही देऊ नको म्हणून. ते आपलं गॅस सिलेंडर काय दिलं कोणाला. आता तुम्ही नंबर लावला ते त्याला उतरू दिलं इथं, मग ते रिकामा वापस द्यायला लागतं त्याला. हो ना पण ते काही असो, तू पण ते द्याच नाही ना, मी असल्याशिवाय तू सांगितलं देऊ नको म्हणून काहीच. बिघडलंच काय म्हणतो, रिकामा आता तुम्हाला भरून भेटलं ना, मग काय तुम्ही लोड घेऊन राहिले. हे करून वापस आला तुम्ही. अरे सांगा का आता याच्या अंदर माल आहे म्हणून. अरे बाबा म्हणलं हे सिलेंडर आहे का नाही, याच्यात 2-2.5 किलो अजून गॅस आहे ना शिल्लक, म्हणून मी म्हणलं बा काय दिला असं. म्हणजे आता 1-1.5 किलो गॅस नाही त्याच्यात, एवढं तर राहील तुम्ही. बा बरोबर आहे बा, घ्या ते रे, जा तिकडे. हो चाललो मी. बरं बघा बसून वाट पाहू राहिला बा भिंत, जा तिकडे. सर ये स्केच जो है कि नहीं, हाँ आ गया मेरे ध्यान में क्या है तो. हाँ बराबर है, चाचा भतीजा का स्केच है ये नहीं क्या. बिल्कुल वैसे ही दिख रहे ना 100%. सर आ गया ध्यान में कुछ है, वो कुछ ध्यान में आ रहा. बाबा जीना हराम कर दिया इन्होंने तो मेरा. फिर क्या तो इनकी वजह से ट्रांसफ़र हुआ था मेरा. फिर क्या तो अभी वो MP बॉर्डर पर भाग गए थे वो हेलीकॉप्टर से, और तभी से लापता है वो.
अच्छा यानी पहचान में गए नहीं क्या? अच्छा पूरा रिकॉर्ड तो आपके पास होगा ही फिर नहीं क्या? अच्छा अच्छा फिर तो टेंशन ही कम होगा आप। अरे बाबा पूरा रिकॉर्ड है इनका, बहुत जाने माने चोर है ये। और बैंक लूटना, लोगों को लूटना, और वैसे कभी आरटीओ बनते हो, कभी क्या बनते है, उसका कुछ खराश नहीं हो, बहुत खतरनाक मुजरिम है। और वो कैसे अभी एमपी बॉर्डर में तुम्हारी इधर भाग गए तभी से कुछ जम नहीं रहा अपना। अच्छा तो अब आ गया ध्यान में, तो ये तो बोल रहा तो ये कैसा ऐसे वैसे का काम नहीं है। अरे बाबा सर मैं क्या बोल रहा पांडे सर, हमारी इधर वो बैंक लूटी और 1 करोड़ का माल रपा दपा किया उन्होंने दोनों ने, और इसको ढूंढने की वजह से मुझे महाराष्ट्र आना पड़ा, क्योंकि उनका जो लोकेशन है मोबाइल का, कल उन्होंने मोबाइल 1-2 दिन में वो चालू बंद कर रहे, तो इधर की इलाके में दिख रहा हो, बात कर रही हमारे इलाके में दिख रहा है उनका लोकेशन। हाँ, यही आसपास के जो इलाके में, जंगल के इलाके में होंगे वो, क्योंकि यहाँ पे लोकेशन दिख रहा है ये अपने 20 किलोमीटर के अंदर, और तो आजू बाजू में कहा तो भी है ये। बस आ गया सर, पूरा मसला ध्यान में आ गया मेरा, क्योंकि वो यहाँ के जो रामपुर है ना, वहाँ के आसपास के जंगल में काटो भी है, क्योंकि उन्होंने रामपुर में उड़म मचाना चालू किया है, 2 बार डकैती डाली है उन्होंने। चैन पूरा जंगल छानना पड़ेगा अब नहीं क्या? ठीक है फिर हम हाँ देखते क्या है, तो सीआईडी से बात करते उनको केस सौंप देते। बट रामपूरच्या सीआयडी जर ही केस दिली जमणार नाही का हो, कारण की जंगलाची माहिती पुरेपूर आहे राहिली। नहीं मैं क्या बोल रहा था, आपकी सीआईडी अभी कैसा, इधर के जो जंगल का इलाका है उनको मालूम नहीं होगा, तो यहाँ पे हमारे रामपुर में बहुत अच्छा लड़का है एक झाबरू नाम का, और तो उनकी सीआईडी ने बहुत से काम किए हैं और हमको बहुत बार हमेशा मदद करता है, तो मैं उनको ये केस सौंप दूँ तो चलेगा क्या? ठीक है चलेगा, क्योंकि हमारी सीआईडी एमपी की जो है 1 हफ्ते के लिए वो भी बहुत बिजी है, इसलिए कैसा ट्राई के बेस पर इनको तुम भेज दो। हाँ और मिला तो मिला, नहीं मिला तो नहीं मिला, मिला तो बहुत ही फायदा है, क्योंकि वहाँ पे 10 लाख का इनाम रखा हुआ है बैंक वालों ने, उनका 1 करोड़ का माल गया है, 10 लाख इनाम दे रहे हैं वो, तो कैसा वो भी बोल दो उनको। हाँ और यानी फिर कैसे अच्छे काम करेंगे। अच्छा अच्छा ठीक है, मैं अभी रामपुर ही जा रहा था, क्योंकि अभी वहाँ पे चोरी हो गई कि नहीं, उसकी तहकीकात करने के लिए, तो मैं उनसे बात कर रहा कि उनकी सीआईडी है क्या तैयार, और तो फिर मैं तुमको फ़ोन लगा देता। हाँ ठीक है ना, बताओ तुम क्या होता तो। हाँ ठीक है जाओ फिर और जल्दी बताओ। अच्छा बस ठीक है, मैं निकल ही रहा था, और तो आप रुको ना, चाय वानी पियो, खाना गिना खाओ, हाँ मैं आता तभी 2 घंटे में। अच्छा ठीक है मैं रुकता फिर यहाँ पे अपने पुलिस स्टेशन में। ठीक है आओ फिर, तुम क्या होता तो बता दो फिर। हाँ ठीक है दे देंगे फिर उनको केस। आले का म्हटलं काय मी आता म्हणलं काय सांगा, आता तुमच्या दरोडे सुरू आहे हो, आज येता का नाही आता मार्केटला, काय सांगा म्हणलं, काय तर मोठा तिथं आहे ना, आपण आपले कामं धंदे सोडून कुठं बसतात त्याच्या नांदी लागत हा? आपलं आहेच काय जाजोगतं, मग लोक बसतील काळजी करतात आमच्या रामपूरचे 5 बसून काळजी हो, आज तर त्यांनी चांगलीच धमकी दिली म्हणते बा हो, आज आता सकाळी ते मोटरा गिटा गेले आमच्या, फोन आला तेवढ्या सरपंचाले म्हणे बा डायरेक्ट त्या कंदील बुड्याच्या घरी मग श्रम बुड्याच्या घरीच टाकतो म्हणे, सांगा म्हणे काय कुठं टाकायची तर हो, तर आता हे 2 नाव सोपवले, आज संध्याकाळी तिथं दरोड आहे 100%. बोले बा, म्हणजे लयच म्हणजे डेअरिंग फुल दिसून राहिला का नाही हो, म्हणजे सांगते ते करतेच ते नाही. ते म्हणजे केलंच नाही ना, हा म्हणजे आता आम्हाला पूर्ण गावाले ज्यानं घनचक्कर दिली ना, रातोरात पूर्ण 35 मोटरा नेल्या त्यानं गावातल्या काढून. पण कमाल त्यांनी किराणा लुटलं, आता मोटरा नेल्या म्हणता, अजून आता ते दोघांच्या घरी झाडा टाकते म्हणता, ते काय कमाला बा, एवढे लोक असून काय आता तुमचं कसं काय म्हणलं, काय जमून राहिला तारा हो, होयच कोण लेखाचा म्हणलं. खाजोडे साहेब काही आपला चाच्या भतीचा हात नसेल याच्यात, त्याचं काय नाव घेता इथं. हा ते गेले ना बाबा, हेलिकॉप्टरनं पोहोचून दिला ना, मी जवळचे 2 लाख रुपये देऊन त्याला एमपी बॉर्डरवर लोटलं होतं ना, हा ते काय मराले तिकडे, त्याला सांगितलं मी कळलं याचं नाही म्हणून इकडे महाराष्ट्रात, पण तरी काय सांगता ते. हा हो त्याला आता समजा त्या किडनॅप केलं होतं लक्ष्मण रावले, 10 लाख रुपये आम्ही त्याला कागदाच्या नोटा भरून दिल्या त्या हो, त्याच्यानं मग बदला तर नसेल घेतले का हो, ते कागदाच्या नोटा हो ना, पण तेव्हापासून ते आलेच नाही तिकडे, त्याचा काही विषय नाही, कारण की फोन केला असता त्यानं. हा इथं त्याला आधार कुठं आहे माझ्या घराशिवाय हो, ते आलेले नाही इकडे, हे दुसराच चोर आहे, नवीनच कोणतरी आहे हो, हे चाच्या भतीचे नाही आहे. तरी पण कसं सतर्क राहा बा तुम्ही, कसं ते असायचे तर काय सांगता येते. हा नाही ते नाहीच आहे, 100% मला माहिती आहे ना, ते येतील तर पहिले मलाच भेटते ते हो, त्याशिवाय ते येणच नाही. त्याला मी कळक सांगितलं इकडे येऊ नका, तिकडे तुम्ही मेले चालते मला, आता एमपी बॉर्डरवर इकडे येऊ नका हो, काही विषय नाही. चला आता माल खरेदी करावं लागते पटापट, टेन्शन नका देऊ. चला चला तसं म्हणजे लागला समजा सुगा कोण होय नाही का हो, कोण होय समजा चोर दुसरं कोण आहे, चाच्या भटीच्या. आता तो हेलिकॉप्टरनं पळाला होता का मागं तुमच्या गावात, ते लक्ष्मण किडनॅप प्रकरण 10 लाख रुपयाचं, तुम्ही त्याला बॅगेटनी आपले कागद दिले भरून, आणि त्याचा बदला घ्यायसाठी इकडे आले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने तिकडे कांड केलं एमपीमध्ये हो, तिथचे पोलीस अधिकारी आलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये, तर त्यानं 1 कोटीचं घबाळ मारलेलं आहे तिकडे हो. आता त्यानं कुठं ठेवलं आणि काय ठेवलं हो, तिकडून इकडे पळत आलेले आहेत ते, तर त्याचं लोकेशन मोबाईलने ट्रेस झालं हो या इलाक्यातनी, म्हणून माझा अंदाज आहे की बाबा तेच दोघं 100% तेच असले पाहिजे. हो साहेब, ते काय राजा तिकडे, ते तिकडेच असते ना, इकडे काय आले ते, मग एवढा मोठा माल घेऊन कसे काय येणार आहे इकडे. नाही त्या अधिकाऱ्यानं आम्हाला स्केच दाखवले ना की हे व्यक्ती चोर आहे म्हणून, त्याला कॅमेऱ्यात ते दिसलेले आहे, पण अंडूक आहेत ते, तर म्हणून कसं आहे ते 100% या रामपूरच्या जंगलामध्ये कुठेतरी दडलेले आहे. तसं मग तर काही टेन्शनच नाही, आज येऊन राहिलेत ना ते, आज धमकी दिली ते ना हो, आपलं कंदील बुड्याच्या घरी दरोडा टाकतो म्हणून त्या धुटकेच्या घरी येऊ द्या, मग त्याला आजवर करू मग कार्यक्रम त्याचा. काय माहिती येते का नाही, तर पाहू ना आता काय होते तर हो, सतर्क राहू आपण हो, कारण की आम्ही येतो तुम्ही ह्या सगळे हो, पाहू ना काय होते तर. बरोबर ठीक आहे, मग संध्याकाळी लवकर या मग आता, म्हणजे कसं ते आता त्याने धमकी दिलेली आहे तर मग हात लागून जाते आपल्या हाती.
बरं ठीक आहे. बरं समजा ते कदाचित नाही आले तर म्हटलं त्याने एक ऑफर दिली आपल्याला, तर तुमच्या जंगलाची माहिती तुम्हाला बरोबर आहे, तर झाबरू कोणा तुमचेच ना आहे ना. तर मी काय म्हणतो, तुम्ही CID जी आहे तुमची तर या कामी जर समजा लागली तर फार चांगलं झालं असतं. कसं 10 लाख रुपये इनाम आहे. बँक जी आहे MPची 10 लाख रुपये देऊन राहिले, परंतु 1 करोड सापडले पाहिजे आणि ते लोकही दोघंही समजा, तर तुम्हाला 10 लाख रुपये बक्षीस आहे. हो लय मस्त आहे झाबरू, हो म्हणून रे बा. हा जाण आले का झाबरे? पण आता कसं बरेच दिवसाचं कसं आमचं CIDचं बंदच आहे ना. तर आता काय सक्सेस होईल नाही होईल सांगता नाही येणार बा. तसं काही नाही, ट्रायल बेसवर आहे ते. त्याची CID 1 आठवडा काही येऊ शकत नाही. मग तुम्ही पहा प्रयत्न करू ना, तुमचे 4-5 जण मेंबर आहेत का नाही, पहा ना तुम्ही. हो सिरीज काढा 2-3 एपिसोडची आणि पहा ते जंगलात कुठं आहे काय आहे. तर पण 100% या जंगलात आहे, लोकेशन इथंच आहे. चालते ना. म्हणून पण सध्या कसं आमचा भुईमुग काढणं सुरू आहे आता. हो जरा पाणी पाऊस चालू आहे, तर म्हणलं शुक्रवारी पाहू मग. आता शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसात समजा म्हणजे सुट्ट्या राहते, पद्धतशीर कार्यक्रम होऊन जाते. ना काही हरकत नाही. हे पहा तुम्ही शुक्रवारी जा. आजचा समजा किती वार आहे, सोमवार आहे, मंगळवार बुधवार गुरुवार हे बाकीचे एपिसोड काढू आणि नंतर शुक्रवार शनिवार रविवार तुमची सिरीज. हो पहा ना, मग पकडून द्यायले जमलं का बक्षीसही भेटू राहिलं आणि तुमचा सत्कार होते MP मध्ये. काय ना मग आम्ही कसं शुक्रवारी मोहीम सुरू करतो आमची. हो काय मिशन चाचा भतीजा. पाहू मग काय होते तर. हो ठीक आहे. मग मी ते साहेबाला सांगून देतो, मग ते थांबलेले आहे हो त्याला सांगून देतो बा शुक्रवारपासून ते सुरू करणार आहे मोहीम. हो द्या ना सांगून, बिलकुल बिंदास. हो शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवसात त्याचं कामच काढतो आम्ही आता. हो 100% आहे ना. पण 100% बिलकुल. हे बघ काही शंकाच नाही, ती या जंगलात आहे म्हणजे आहे, विशेष नाही ना. बरं ठीक आहे ना. मग काही हरकत नाही. शुक्रवार शनिवार रविवार हो पाहूनच घेऊ मग काय होते तर. म्हटलं आपलं दुकानदाराचं आणि ते आमच्या मोटरा गेल्या त्याचं पाहिजे म्हणलं साहेब, लवकर सापडल्या पाहिजे. ते सगळं बरोबरच होईल ना, कारण की हे एक वेळ चाचा भटीचे सापडले की सगळ्याच गोष्टीचा सोक्ष होऊन जाईल. तुमच्या मोटरा भेटतील, किराण्याचे ते काय पैसे भेटतील, नाही ते माल भेटन, काही ना काही तरी होणारच आहे. बरं ठीक आहे मग पाहू. मग आता काय होते तर या संध्याकाळी पाहू आता वाटेची काय होते तर. ठीक आहे मग. क्या राजा भीख मंगे, तुमको कैसे दिन रात कुछ समझते क्या नहीं? हाँ दिन में आते जाओ, तुम निकलो बोला. हाँ, निकलो आते आवाज में देते जाओ, चलो निकलो. इन्होंने पहचाना ही नहीं. अरे बाबा खादोड़े साहब, पहचान नहीं किया. चाचा भतीजा है नाम, चाचा भतीजा. और चाचा भतीजा, अरे बाप रे क्या दाड़ियान वाड़ा कैसे क्या हो, ये क्या होगा तुम्हारा? सब नकली है ना सर, सब नकली है, कुछ टेंशन नहीं. अभी निकाल के दिखाओगे? नाही ना बाबा, CCTV आहेत ना मला लागेल. आता मला लवकर डिलीट करायला लागते ते. बरं काय आले मला तुम्ही इकडे, तुम्हाला MP पाठवलं होतं मी इकडे, काय आले तुम्ही आता? वो रामपुर वाले का बदला लेने का है, इसलिए आए थे. आज भी जा रहे हैं हम. ए, काय पुराजा इचू काटा कर रहे तू? हाँ शेर के मुंह में काय को हाथ डाल रहे तू? हाँ सीधे सीधे घर को चल जाओ. कहाँ पे रह रहे तू? हाँ कहाँ पे है तुम्हारा बंदोबस्त? मत पूछो तुम, बहुत सेफ जगह पर है हम. जंगल में है एक जगह पर, वहाँ पे रह रहे हैं. हाँ वही वहाँ पे रहो तुम, इधर मत आओ ना. पुलिस को शक आ गया तुम पर. हाँ पुलिस कैसे इधर उधर घिरटे मार रहे हैं. अभी मैंने कैमरे में देखा ना. हाँ दोपहर को 2 बार पुलिस आके गई है अपनी यहाँ से गेट से. बोल रही है पुलिस को शक आ गया नहीं. हाँ तुमने वो रामपुर में चोरी किया कि नहीं, उसकी वजह से क्या मालूम उनको पता लगा, क्या मालूम. वो अपने घर के आजू बाजू घूम रहे, लेकिन दोपहर को 1-2 बार मैंने कैमरे में देखा घर के. क्या बोल रहे, फिर कैसा क्या करना. आज दरोड़ा डाल रहे थे हम रामपुर में. मत जाओ तुम, आज कैसे पूरे अटकने वाले हैं तुम. हैं? मैं बोल रहा तुमको आज जाने का नहीं, सीधे अपने घर को चल जाओ जहाँ पे रहते हो वहाँ पे. हाँ वो उससे हमारी कीमत चल जाएंगे ना. नहीं तो कैसे, हम तो पत्रक छापने वाले आदमी हैं, उनको धमकी दे दी थी हमने. उसका टेंशन मत लो ना, और दूसरा पत्रक छाप दो वहाँ पे. मैं शिवलाल टोईगुटू को फोन लगाता, उसको बोलता कि जय रावण बना के वहाँ पे लगा दे, कैंसिल हो गया करके प्रोग्राम. हो चाचा, मैं क्या बोल रहा, ये बोल रहे बराबर बोल रहे हैं. हाँ फालतू अटक जाएंगे आज, अपना सब माल चल जाएगा. वही बोल रहा मैं, यही सही रहेगा तुम्हारे लिए. और तुम्हारे मोबाइल बंद रखते जाओ. हाँ जाओ तुम जल्दी वहाँ पे, 1 हफ्ता तुम बिल्कुल वहाँ से बाहर मत निकलो. हाँ चल जाओ. ठीक है, फिर उधर बता देना वो कैंसिल हो गया करके. हाँ मैं करता शिवलाल टोईगुटू को फोन करता, उसको बराबर बोलता मैं. हाँ ठीक है जाओ तुम. कुछ भी बोलो चाचा, ये कमाल है बनाने वालों की. क्या जगह बनी जमीन के अंदर. हाँ किसको लगता है वो पेड़ है, पेड़ से अंदर रास्ता आता, अंदर देखेंगे तो क्या है. हाँ अपना माल तो यहाँ पे शेप रहेगा मामा, नहीं क्या 1 कोटी का कम होगा क्या. हाँ वो बैंक वाले को तो पूरा फिटा है अपन ने. वही तो बात है, लेकिन कैसा कम से कम 1 हफ्ता अपने को चुपचाप बैठना पड़ेगा अब. क्योंकि कैसा खादोड़े ने बोला ना, पुलिस को अपने पर शक आ गया करके. MP की पुलिस आके गया बोलती है यहाँ पे. इसलिए कैसा जरा सतर्क रहना पड़ेगा. अपना मोबाइल स्विच ऑफ, सब वो क्या, खाने पीने का तो कुछ कमी नहीं, पूरा किराना माल अपन यहाँ पे लाया हुआ है, यानी टेंशन का काम नहीं. ठीक है, वैसे भी रामपुर वाले को अपन ने 10 क्लास से फिटा है नहीं कि अपना बदला पूरा हो गया. और जानते हो रामपुर वाले की कुछ टेंशन नहीं लेना पड़ता अपने को अपनी सोचना पड़ेगा नहीं कि इतना बड़ा माल फालतू चल जाएगा. और ठीक है फिर 1 हफ्ता बिल्कुल चुपचाप बैठेंगे, अंदर खाना पीना रहे ना बस. बस यही रहेंगे अपना. अपने जंगल में रहने का, यहाँ पे आने का, सोने का, खाने का. ओके ओके. हॉटेल काय गडबड आहे म्हणले, काय पत्र बॉय. तेच कोण राहिलो होतो काय काय नाही तर. आताच बोलले मग इकून गेलो दिसलं नाही, आता दिसलं मला. हा त्या दिवशी दुकानावर लावलं तसंच आहे नाही. वाजभर ते आता काय आहे ते. जाहीर आवाहन, रामपूर वासियों को नमस्कार.
नमस्कार, कसं काय म्हणा, वाच पुढे वाच। पूर्वासी हो, गौर से पढ़ो, तुम बहुत होशियार हो, तुम बहुत चालाक हो, लेकिन हमारे आगे टिकने वाले नहीं हो, समझा। हाँ, तो तुमको क्या लग रहा था हम डाका डालेंगे और तुम्हारे हाथ में आएंगे? हाँ, क्या है उन दोनों बुड्ढों के घर में? कुछ नहीं है, और हम वहाँ पे डाका डालने आएंगे, पागल समझे क्या? तो मिलेंगे 1 हफ्ते के बाद। हाँ, गुड बाय। काय भरली रे, काय भरली काय, मग काय पत्रकच लिहिलेलं का? आलं ते गावातनी पत्रक लिहिलं आणि पळायला ते, नाही का? पाहिलं त्यानं बरोबर माहोल पाहिला, म्हणजे मग आता काही येणंच नाही समजा, नाही का? हप्ताभर काही टेन्शन नाही म्हणते ना. नाही काही हप्ताभर येत नाही म्हणते आता ते, चला ते कधी आपण सांगून द्यायला लागेल, ते तरी निश्चिंत होती ना। चला चला, आता काही येत नाही म्हणते हप्ताभर, चला आता। चला, तर आज या सिरीजचा सर्वात शेवटचा एपिसोड. ही सिरीज आवडली असेल तर खरोखर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता या पुढील दिवसामध्ये मंगळवार ते गुरुवारपर्यंत इतर विषयाचे व्हिडिओ बनवू. तर चला, उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.